कल्पना करा तुमच्या घरात एक सुंदर गोरी शाडीसीतली काकू नवऱ्यासोबत राहायला आली. तुम्ही तिच्याशी गप्पा मारता, गच्चीवर तासनतास बसता. एक दिवस ती रडत म्हणते, आमची आर्थिक अडचण खूप आहे आणि तुम्ही चुकून बोलता, मदत करतो. पण बदल्यात तुम्हाला काय जवळून पाहायचं? तर त्या रागावल्या, पण 2 महिन्यांनी तिचा मेसेज आला, तुझी ऑफर अजून आहे का? मग काय झालं? मी तिला पैसे दिले, पण तिने मला सांगितलं, आज मी स्वतःच्या इच्छेने तुझ्या जवळीक येते. पुढे काय काय घडलं ते ऐकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसाचं चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ही कथा खरी आहे आणि खूपच खास आहे. मित्रांनो, माझं नाव संजू आहे. तुमच्या सगळ्यांच्या कथा वाचून मलाही माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट सांगावीशी वाटली. ही घटना मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेली नाही. मी घरच्यांचा एकुलता एक मुलगा. इंजिनिअरच्या 3ऱ्या वर्षाला असताना ही गोष्ट घडली. लहानपणापासून मला स्त्रियांविषयी खूप आकर्षण होतं. भाडेकरू बायका, कपडे सुकून दिसणारे क्षण, गच्चीवर वाळत टाकलेले कपडे हाताळणे, बाजूच्या बिल्डिंगमधल्या झाडीतून अंघोळ करताना दिसणारी धूसर झलक, हे सगळं माझ्यासाठी फक्त कौतूहलाचा विषय होता. पण मी हे सगळं नेहमी लांबूनच बघितलं होतं. माझ्या मनात एखाद्या स्त्रीला जवळून पाहण्याची उत्सुकता होती. आमचं घर मोठं असल्यामुळे अनेक भाडेकरू राहत होते. एक दिवशी मी बाहेर ब्रश करत असताना वरच्या मजल्यावरून एक सुंदर बाई खाली येताना दिसल्या. चौकशी केली तर कळलं त्या लीला काकू 2 दिवसापूर्वीच नवऱ्यासोबत राहायला आल्या होत्या. त्यांचा मुलगा पुण्यात शिक्षणासाठी होता. काकूंचं वय 40च्या पुढे होतं. गोऱ्या देखण्या आणि नीटनेटके व्यक्तिमत्व त्यांची ठेवण आकर्षक होती. हळूहळू आमची ओळख वाढली. मला त्या खूप आवडायच्या म्हणून मीच पुढे होऊन बोलायचो. 2-3 महिन्यात आमची मैत्री छान जमली. आम्ही गच्चीवर बसून तासनतास गप्पा मारायचो. आमची एक सवय समान होती. मनातलं स्पष्ट बोलायचं. त्यामुळे आमची गट्टी घट्ट झाली. एकदा पतंग उडवून झाल्यावर आम्ही गच्चीवर बसलो होतो. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तुला गर्लफ्रेंड नाही का? मी हसत म्हणालो, नाही. माझ्याशी कोण जास्त बोलत नाही. गप्पा मारता मारता अंधार पडला. तेव्हा त्या थोड्या बाक होऊन म्हणाल्या की यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतीतून उत्पन्न नाही आणि आर्थिक अडचण चालू आहे. तेवढ्यात माझ्याकडून मोठी चूक झाली. मी म्हणालो, तुम्हाला पैसे हवे असतील तर मी मदत करू शकतो. पण त्यांच्या बदल्यात मला तुम्हाला जवळून पाहायचं आहे. हे वाक्य तोंडातून निघताच मला माझी चूक लक्षात आली. काकू खूप रागावल्या. म्हणाल्या, तू इतका चुकीचा विचार करशील असं वाटलं नव्हतं. आणि त्या रागात निघून गेल्या. त्या रात्री मला झोप लागली नाही. 2-3 महिने आम्ही एकमेकांकडे पाहणं सुद्धा टाळलं. एके दिवशी कॉलेजमध्ये असताना मला त्यांचा मेसेज आला, आज संध्याकाळी 7 वाजता गच्चीवर भेट. मला काही बोलायचं आहे. मी खूप घाबरलो होतो. काय होईल काहीच कळत नव्हतं. संध्याकाळी मी गच्चीवर गेलो. त्या तणावात उभ्या होत्या. बऱ्याच वेळ शांत राहिल्यानंतर म्हणाल्या, त्या दिवशी तू दिलेली ऑफर अजून आहे का? मी थक्क झालो. त्या म्हणाल्या की मोठ्या आर्थिक अडचणीत आहोत आणि खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. मी खाली जाऊन पैसे आणले, त्यांच्या हातात दिले. त्यांनी 12,000 मागितले होते. मी 15,000 दिले. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं, हे फक्त मदतीसाठी आहेत. मला काहीही नको. त्या आश्चर्यचकित झाल्या. मी तिथून खाली आलो. पण रात्री विचार करत राहिलो. 11:30 वाजता त्यांचा पुन्हा मेसेज आला. उद्या दुपारी 1 वाजता घरी ये. कोणी नसेल. दुसऱ्या दिवशी मी गेलो. त्या सुंदर साडीमध्ये नीट तयार होऊन बसल्या होत्या. मी आत गेलो. त्यांनी दरवाजा लावायला सांगितला. त्या म्हणाला, काल तू माझा गैरफायदा घेतला नाहीस, त्यामुळे आज मी स्वतःच्या मनाने तुला माझ्याजवळ येऊ देते. मी परवानगी मागितली ना आणि त्यांना हलकेच मिठीत घेतलं.
आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळ आलं होतं. आमच्यात एक भावनिक आणि जवळीक दाखवणारा क्षण झाला. नंतर त्या उभ्या राहिल्या. त्यांचे कपडे काढायला त्या पुढे झाल्या, पण मी थांबवत म्हणालो, "मी शांतपणे करतो." माझी अवस्था खूप उत्सुक माणसासारखी झाली होती, ज्याला अचानक आयुष्यातील मोठा क्षण मिळाला. मी शांतपणे त्यांचा पदर बाजूला केला आणि हळूहळू नंतर त्यांच्या एक-एक करून उघडले. त्या क्षणी माझ्या भावना खूप तीव्र झाल्या होत्या. त्या आता अवस्थेत माझ्यासमोर उभ्या होत्या. मी अलगद त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या नाड्याकडे हात नेला. हळूहळू गाठ सोडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण नाडांची गाठ थोडी घट्ट झाल्यामुळे मला ती सहज उघडता येत नव्हते. त्यामुळे मी थोडा त्रस्त झालो. उर्वरित कथा पुढच्या भागात. व्हिडिओ खूप लांब होतोय. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत आणि पुढच्या भागासाठी कमेंट करा. आणि अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी माणसांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागासाठी तयार राहा. धन्यवाद.